राज्यातील महाविकास आघाडी सरकारची आज वर्षपूर्ती आहे। मात्र हे वर्ष महाविकास आघाडीसाठी निश्चितच सोपं नव्हतं। सरकार स्थापन झाल्यानंतर थोडं स्थिर स्थावर होईपर्यंतच कोरोनासारखं जागतिक संकट आलं आणि एकीकडे सरकार या संकटाला तोंड देत असतानाच विरोधकांची आक्रमकता कुठेही तसूभरही कमी झाली नाही, उलट वाढलीच। आणि या सगळ्यामध्ये अनेक वादग्रस्त घटना आणि प्रकरणांनी महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखी वाढली। वर्षभरातील ही वादग्रस्त प्रकरणं किंवा हे मुद्दे नेमके कोणकोणते आहेत की ज्यामुळे महाविकास आघाडी अनेकदा अडचणीत आली, पाहूया। नुकताच सुरू असलेला वाढीव वीज बिलाचा मुद्दा सर्वसामान्यांना आता मोठा झटका बसलाय, कारण लोकांनी वीज वापरली तर त्याचं बिल भरावं, कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलंय। वाढीव वीज बिलातून सवलत देणं अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आणि त्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला। आणि त्यामुळे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा शॉक बसलाय। आधीच अनेकांचे रोजगार गेलेत आणि त्यात वाढीव वीज बिल आल्याने आता सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय। सरकारकडून वीज बिलांमध्ये सवलत मिळेल अशी खरं तर सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र ऊर्जा मंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का आहे। लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरलीच पाहिजेत, आम्ही पण ग्राहक आहोत आणि कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत आणि वीज बिल सवलतीचा विषय आता नाही असं नितीन राऊत यांनी सांगितलं। आणि नितीन राऊतांच्या या एकंदर भूमिकेनंतर एकीकडे महाविकास आघाडीत आणि काँग्रेस पक्षातही संभ्रम दिसत असला तरी दुसरीकडे विरोधकही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। नुकताच मनसेनं याच पार्श्वभूमीवर राज्यव्यापी आंदोलन केलं, ज्यामध्ये मनसेनं अत्यंत आक्रमकपणे राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये याचा निषेध व्यक्त केलाय। आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज पुरवठा खंडित झाला तर गाठ आमच्याशी असा इशारा सुद्धा मनसेनं दिलाय। या सरकारनं वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरू केली। हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल तर मग आम्हाला जनतेच्या वतीनं सरकारला शॉक द्यावा लागेल। आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काहीही झालं तरीही वाढीव वीज देयक भरू नका असं आवाहन केलंय। असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही आणि सरकार तुमच्या विजेची तोडणी करू शकत नाही। त्यांनी तसा प्रयत्न केला तर संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे असा थेट इशारा स्वतः राज ठाकरे यांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर भाजपही मोठ्या प्रमाणात आक्रमक झालं होतं। माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। आता महाराष्ट्रामध्ये गाजलेला अत्यंत महत्त्वाचा विषय बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीच्या सरकारला अनेक महिने मोठ्या प्रमाणात लक्ष करण्यात आलं। याबाबतचे थेट आरोप झाले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर। अत्यंत गंभीर स्वरूपाचे हे आरोप हे विरोधकांकडून एकीकडे सरकारवर होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांवर सुद्धा विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली। या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणि महत्त्वाचे नेते स्वतः मुख्यमंत्री पक्षपात करत असून बॉलिवूडमधील काही माफियांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला। यावेळी चित्र निर्माण झालं ते बिहार विरुद्ध महाराष्ट्र आणि कोरोनाचं संकट असताना सुद्धा भाजपने या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडीच्या सरकारवर आणि महाराष्ट्र पोलिसांवर यावेळी मोठ्या प्रमाणात अविश्वास दाखवण्यात आला विरोधकांकडून आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे त्याची चौकशी सीबीआयकडे गेली। दरम्यान या प्रकरणाची चौकशी जरी सीबीआयकडे दिली असली तरीही मुंबई पोलिसांचा तपास हा योग्य दिशेने सुरू होता असं न्यायालयानं स्पष्ट देखील केलं होतं। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा। सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरूनच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर त्यानंतर आपल्या लाईव्ह कार्यक्रमातून अर्णब गोस्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आणि त्यांना धमकीवजा इशारा दिला। ज्यावेळी महाविकास आघाडीतील शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी विरोधात नाराजी व्यक्त केली होती। एकीकडे हे प्रकरण असताना महाविकास आघाडी आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील जो वाद आहे तो टोकाला जायला सुरुवात झाली आणि त्यानंतर नुकतीच अर्णब गोस्वामी यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांकडून एक कारवाई झाली जी अत्यंत वादग्रस्त ठरली।
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आणि ही कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचा आरोप हा महाविकास आघाडी सरकारवर महाराष्ट्र भाजपकडून झाला। इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा याबाबतचे ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांच्या या कारवाईबाबत निषेध व्यक्त केला किंवा या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण हे कुठेतरी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडणारं ठरलं। आता या पुढचा मुद्दा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिची टीका आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून झालेल्या कारवाईचा। कंगना रनौत आणि शिवसेना वादाची सुरुवातही खरं तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरूनच झाली। अभिनेता सुशांतच्या मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि इतकंच नव्हे तर मुंबईबाबतही कंगनानं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख कंगनानं मुंबईचा केला आणि या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत कंगनाच्या विरोधात आंदोलन केलं। त्यानंतर कंगनानंही शिवसेनेला आव्हान दिलं होतं। दरम्यान भाजपच्या नेत्यांनी यावेळी कंगनाच्या बाजूने उतरल्यानं हा वाद जो आहे तो आणखी चिघळला। दोन्ही बाजूकडून शाब्दिक युद्ध सुरू असतानाच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई करून तेथील बेकायदा बांधकाम पाडलं आणि याच प्रकरणी आता नुकताच जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आलाय त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाय। मुंबई महानगरपालिकेची ही कारवाई ही अवैध असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला। कालच्या निर्णयामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला फटकारलंय। कंगनाला कुठेतरी दिलासा मिळाला आणि त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी हा एक धक्का मानला जातो। ही कारवाई ही कायद्यानं नसल्याचं उच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलंय। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो राज्यातील मराठा आरक्षणाचा। गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकार हे विरोधकांच्या निशाण्यावर आहे। ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये म्हणून हे वेळकाढू धोरण अवलंबल्याची टीका ही भाजपकडून अर्थात विरोधकांकडून होते। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानं विरोधकांनी ठाकरे सरकारला मोठ्या प्रमाणात कोंडीत पकडलंय आणि गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपकडून ठाकरे सरकारवर याच पार्श्वभूमीवर टीका होते। त्यातच आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा एक निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि याच निर्णयावरून मराठा समाज पुन्हा एकदा नाराज आहे। एससीबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। राज्य सरकारनं मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय अशी टीका ही मराठा मोर्चाकडून होते। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गाजलेलं प्रकरण पालघर सामूहिक हत्याकांड। पालघरमधील गडचिंचले गावामध्ये गावातील एका मोठ्या जमावानं 3 साधूंना मारहाण केली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। लॉकडाऊनच्या काळामध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडली होती जिथे जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीमध्ये 3 साधूंना त्यांचा जीव गमवावा लागला आणि सर्व स्तरातून या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला। या मुद्द्यावरून देखील ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात जुंपली। पालघर पोलिसांच्या कारवाईपासून अगदी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या याबाबतच्या एकंदर भूमिकेवर सुद्धा यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण झालं। भाजपकडून यावेळी मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि अनेक भूमिकांवर महाविकास आघाडीचा संशय व्यक्त केला गेला। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या वर्षभरामध्ये वारंवार जुंपली आहे तो म्हणजे जीएसटीचा। केंद्राकडे राज्याचे जीएसटीचे थकीत 28,000 कोटी रुपये आहेत आणि याबाबतची मागणी ही अनेकदा राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आणि यावरून राज्य सरकारकडून वारंवार केंद्रावर टीकाही करण्यात आली। केंद्र आणि राज्यातील हा जीएसटी परताव्याचा वाद या वर्षभरामध्ये अनेकदा उफाळून आला ज्यामध्ये महाराष्ट्र भाजपने सुद्धा उडी घेतल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जेव्हा लोकांशी संवाद साधला होता त्यावेळी अगदी बोचरी टीका केली होती। राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाहीये। आम्ही हे पैसे मागितले तर भाजपचे नेते टीका करतात, तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता असं रावसाहेब दानवे म्हणतात। मात्र माझा बाप केंद्रात नाही तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखला बसो। माझा बाप महाराष्ट्र हाच आहे आणि माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचं अस्तित्व तुम्हाला दिसून येईल अशी अत्यंत बोचरी टीका ही उद्धव ठाकरेंनी त्यावेळी रावसाहेब दानवे यांच्यावर केली होती। गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून येणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईच्या थकीत रकमेवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन माजलं होतं।
अशाच अनेक विषयांमुळे खरं तर महाविकास आघाडीतील मतभेद हे वारंवार चव्हाट्यावर आले, मात्र कधीही ताणलं गेलेलं तुटणार नाही याची काळजी महाविकास आघाडीच्या सरकारकडून या वर्षभरामध्ये केली गेली आहे। या विसंवादावर बोट ठेवत खरं तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारला अनेकदा घेरलं, मात्र तरीही ठाकरे सरकारनं हा 1 वर्षाचा जो टप्पा आहे तो आज पार केलाय। त्याचप्रमाणे पुढची 4 वर्षही आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू असा विश्वासही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात आणि वारंवार व्यक्त केला जातोय। आता दुसरीकडे भाजपकडून मात्र अजूनही हे सरकार पाडण्याचे दावे सुरूच आहेत। म्हणूनच आता येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय आणि कसं घडणार, कसे बदल होत जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार या सगळ्या आव्हानांना कशा पद्धतीनं तोंड देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।